त्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। आज एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीआधी ही भेट होणार असल्याने अर्थातच चर्चा सुरू आहेत। एकनाथ शिंदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत। एकीकडे शिवसेना पक्ष चिन्ह याची सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि ही अर्थातच अंतिम सुनावणी आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती या भेटी संदर्भात? खरं तर 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरूच आहे, तर दुसरीकडे या अधिवेशनाच्या अखेरीस महत्त्वाची विधेयक ते महिला विधेयक आणि त्याचबरोबर 131 अमेंडमेंट म्हणजेच की मतदारसंघ वाढवण्याच्या संदर्भातचे विधेयक, हे 2 विधेयक आणले जाणार आहेत आणि त्यामुळे एनडीएतलं शक्ती एनडीएची ताकद जी आहे ती तिथे दाखवण्याची गरज आहे। मतदान जे आहे ते 2/3 असणं गरजेचं आहे। तर हा सुद्धा मुद्दा जो आहे तो चर्चेला जाणार आहे आणि त्याचबरोबर या अधिवेशनाच्या नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे आणि त्यामुळे त्यामध्ये एनडीएतील घटक पक्षांना काय श्रेय असणार आहे किंवा कोणकोणती खाती दिली जाणार आहेत या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा असण्याची शक्यता आहे। त्यामुळे तीन मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। एकनाथ शिंदे दिल्लीला येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्यानुसार पहिला मुद्दा सुप्रीम कोर्टाचे केसेस, दुसरा मुद्दा या संसदेच्या अधिवेशनामध्ये येणारी विधेयक आणि ती संमत करून घेणं आणि तिसरा मुद्दा म्हणजे की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार। या 3 मुद्द्याच्या आधारे ही बैठक असल्याची माहिती मिळते। नक्कीच रामराजे, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आज महत्त्वाची अशी ही भेट होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेट घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची।